आरोग्य जागृती. मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपला विषय आहे महानगरपालिका. नेहमी कोणत्या ना कोणत्या वादामध्ये किंवा नेहमी चर्चेत असतो. विषय असा आहे की महानगरपालिकेचे सर्वच विभाग हे कॉन्ट्रॅक्टरच्या विळख्यात पडताना आपल्याला दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की आज महानगरपालिका जवळपास सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असून कर्मचाऱ्याच्या कमतरतेमुळे नागरिकांचे कामकाज हे धीम्या व संत गतीने चालत आहे. यावर सर्वत्र अशी चर्चा होत असते. म्हणूनच प्रशासनाने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे ठरवले आहे आणि ते कर्मचारी पण घेण्यात आले. यामुळे कदाचित महानगरपालिकेचे कामकाज सुरळीत आणि सरळ चालू झाले. यावर प्रशासन आणि मनपा आयुक्त, सर्वात महत्त्वाचं मनपा आयुक्त यांनी समाधान व्यक्त केले. असंच असताना काही दिवसापासून कर्मचारी व्यवस्थित काम करत आहे. याचाच फायदा घेऊन जे परमनंट अधिकारी आहे किंवा उच्च पदावर अधिकारी आहे यांनी पूर्ण कामकाज हे कॉन्ट्रॅक्टर बेसिसच्या कर्मचाऱ्यावर सोपवून दिले. आता कॉन्ट्रॅक्टर बेसिसवरती जे कर्मचारी हे स्वतःला अधिकारी समजत आहे, अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसत आहे. अधिकाऱ्यांना हे पण माहित नाही का आपल्या खुर्चीचं गरिमा, आपल्या खुर्चीची प्रतिमा किती मोठी आहे आणि ते उच्च पद आहे. त्या पदासाठी त्यांनी खूप मेहनत केलेली, शिक्षण घेतलेले आणि ते पद त्यांनी प्राप्त केलेले आहे. परंतु कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या कर्मचाऱ्यांना हे माहीत नाही का हे खुर्ची किती महत्त्वाची आहे. ते सर्रास त्या खुर्चीवर बसून आपल्या कामामध्ये इतके व्यस्त असतात की येणाऱ्या नागरिकांना बोलायला पण त्यांना वेळ नसतो. कळत नाही ते काय करत आहे. अधिकारी त्यांच्यावर काम सोपून जात आहे. ते कोणतं काम करत आहे त्यांना माहित नाही. कामाची किती महत्त्व आहे त्यांना काय माहिती आहे याचं कोणालाच माहित नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे कर्मचारी जे आहे ते स्वतःला अधिकारी तर समजत असतातच, परंतु येणाऱ्या नागरिकांना ते अपमानास्पद वागणूक देतात आणि अर्वाच्य भाषामध्ये बोलतात. यावर मनपा आयुक्त यांनी जातीने लक्ष घालण्याची गरज आहे. कारण आम्ही जवळपास 2 महिन्यापासून मनपाचं प्रत्येक विभागामध्ये सर्वे केलेला आहे आणि प्रत्येक विभागामध्ये मुख्य जे अधिकारी असतात ते कधीच जागेवर नसतात. हे कळत नाही ते कोणत्या कामावर बाहेर जातात किंवा घरी जाऊन आराम करतात किंवा सुट्टी टाकून कोणत्या तरी परगावी जातात. आता ते कॉन्ट्रॅक्ट बेसिस कर्मचाऱ्यांना आपण विचारलं तर साहेब कुठे गेलेले आहे, ते म्हणतात ते कामानिमित्त बाहेर गेलेले आहे. मग तुम्ही साहेबाच्या खुर्चीवर का बसलेले, अधिकाऱ्याच्या खुर्चीवर का बसलेले, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, ठीक आहे, असिस्टंट असणं आवश्यक आहे, कामकाज सुरळीत चालणं जरुरी आहे. याकरता मनपा आयुक्तांना पण हे जे कर्मचारी वाढत गेलेले. हो मित्रांनो, आता जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे कर्मचारी आहे यांच्यावर कोणाचंच वचक नाहीये. कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी घेतलेल्या जे एजन्सी आहे ते तर यांच्याकडे बघतच नाही. प्रशासनाने पण याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. अधिकाऱ्याचं काम चालतं आहे, वरच्यावर धकतं आहे म्हणून ते, पण अधिकारी जे आहे तर एवढा पगार घेऊन नागरिकांचा पगार, नागरिकांचा जे जमा होणारा जे मालमत्ता कर असो, पाणीपट्टी असो, याच्यावर त्यांचा पगार होतो असं प्रशासकांना सांगितलं जातं. प्रशासन माननीय आयुक्त हे जी श्रीकांतजी हे खूप कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांना सगळं पूर्ण महानगरपालिका, पूर्ण शहराचा व्याप त्यांच्यावर आहे म्हणून त्यांनी वेगवेगळे विभाग ठरवून दिलेले आहे. त्या विभागामध्ये त्या अधिकाऱ्यांनी त्या विभागामध्ये त्या शहराचा विकास किंवा शहराची समस्या त्या अधिकाऱ्यांना सोपवलेल्या असतात.
परंतु तेथे कर्मचारी जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात त्यांना काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त आपला पगार मिळतो, कॉन्ट्रॅक्टवर असो किंवा पण ते वरची मलाई जास्त खाता असं ऐकायला मिळालेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार असं सांगण्यात येते की अधिकाऱ्याच्या नावाखाली काहीतरी देवाणघेवाण चालू आहे असंच कळतं. म्हणून ते अधिकारी त्यांच्यावर कधीच रोज किंवा असा अधिकार दाखवत नाहीये का तू व्यवस्थित काम करत नाही. पण नागरिकांचे हाल हे सध्याला खूपच दिवसेंदिवस वाढत आहे. यावर मनपा आयुक्त यांनी जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे. दुखवायचं नाहीये किंवा कोणत्या अधिकाऱ्यांना काही बोलायचं नाही, परंतु नागरिकांच्या कामासाठी हे अधिकारी इथं नेमलेले असतात. काही प्रकरण आम्ही असे ऐकलेले का वर्षानुवर्ष चालत राहिलेलं आहे, त्यांचं आतापर्यंत त्यांचं निकाल लागलेला नाही किंवा त्यांचं काम झालेलं नाही. त्यांच्या चपला घासतात असे आम्ही किती लोकांचं हे केलेलं आहे. आमचं एकच म्हणणं आहे की माननीय आयुक्त यांनी जातीने लक्ष घालून कॉन्ट्रॅक्ट जे एजन्सी असते त्यांच्यावर नियंत्रण असणं आवश्यक आहे. त्यांच्या कामकाजावर नियंत्रण असणं आवश्यक आहे. जर यांच्यावर नियंत्रण नाही केले तर हे मनमानी कारभार करून असं पण करायला हरकत नाही. हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे कर्मचारी अधिकाऱ्याला पण काम सांगतात. आम्ही हे बघितलेलं आहे. आम्ही खुर्चीवर बसल्या विचारलं तुम्ही कोणत्या पदावर आहात, ते म्हणे मी असं आहे. तर अधिकारी कुठे आहे, ते गेला म्हणे बाहेर. म्हणजे अशा पण अर्वाच्य भाषेत ते बोलतात. म्हणजे आता अधिकारी मोठा की कर्मचारी मोठा, किंवा कॉन्ट्रॅक्ट घेणारे जे कर्मचारी असतात, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचारी, त्यांना काही घेणं देणे आपल्या नोकरीशी काही नाही. त्यांना काय पगार मिळतो, पगार हे नगण्य आहे. परंतु वरची जी मलाई असते त्याच्यावर जास्त त्यांचा भर असतो. कोणतीही फाईल करायची तर पहिले त्यांना पैसे द्यावे लागतात, तरच पुढं काम होतं. तर माननीय आयुक्त यांना एकच विनंती आहे, सर्वच नागरिकांकडून एक आव्हान आहे किंवा विनंती आहे का यांच्यावर जातीने लक्ष घालून यांच्यावर निर्बंध घालणं आवश्यक आहे. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं. एजे न्यूज़ को सब्सक्राइब करें और अगले वीडियो के लिए बेल आइकन दबाएं.